क्वेश्चन काय, अ लेदर फेस्ड कोनिकल क्लच हॅज कोन अँगल ऑफ 30 डिग्री. आता कोन अँगल म्हणजे काय, मी जर इथं पहिला कोन क्लचच ड्रॉ करतो. हा आपला कोन क्लच असणार आहे, त्याचा हा कॉन्टॅक्टिंग सरफेस, बरोबर. आता फक्त मी काय केलं, हे ड्रिव्हन वरच ड्रॉ केले, ड्रायव्हरचं असं येणार इकडं, बरोबर. आता याचा हा कोन अँगल अल्फा हा दिलाय आपल्याला, कोन अँगल ऑफ 30. पुढे काय म्हणले, इफ द इंटेन्सिटी ऑफ प्रेशर बिटवीन द कॉन्टॅक्ट सरफेसेस इज लिमिटेड टू. आता लिमिटेड टू याचा अर्थ काय, याच्यापेक्षा जास्त ती किंमत असू शकत नाही. लिमिटेड टू याचा अर्थ काय, याच्यापेक्षा जास्त ती किंमत असू शकत नाही. याचा अर्थ ही मॅक्सिमम किंमत आहे, याच्यापेक्षा जास्त नाही म्हणजे ही मॅक्सिमम किंमत आहे. म्हणजेच मला काय केलंय, प्रेशरची मॅक्सिमम किंमत दिल्या 0.35. प्रेशरची मॅक्सिमम किंमत दिल्या 0.35. अँड द ब्रेड्थ ऑफ कोनिकल सरफेस इज नॉट टू एक्सीड. ब्रेड्थ म्हणजे ही विड्थ जी इथून इथपर्यंतची, म्हणजे कॉन्टॅक्ट सरफेसची विड्थ, ही विड्थ बी दिली आपल्याला. काय म्हणले, इज नॉट टू एक्सीड किती आहे, 1/3 ऑफ मीन रेडियस. म्हणजे ती मॅक्सिमम 1/3 ऑफ मीन रेडियस. आता मीन रेडियसला मी तर तोपर्यंत आर म्हणू का, R1 + R2 डिवाइड बाय 2 म्हणू मीन रेडियसला. ठीक आहे, मी असं लिहितो R1 + R2 डिवाइड बाय 2. आणि हे म्हणजे काय बघा, मीन रेडियस. हे म्हणजे काय, मीन रेडियस, 1/3 ऑफ मीन रेडियस सांगितले. बी ची किंमत ही 1/3 ऑफ मीन रेडियस पेक्षा एक्सीड होता कामा नाही दिले, ही मॅक्सिमम किंमत दिली विड्थची. ओके, म्हणजे थोडक्यात काय दिले, बी आणि रेडियस यांच्यामधलं रिलेशन दिले, बी आणि रेडियस मधलं. पुढे काय म्हटले बघा, फाइंड डायमेन्शन्स ऑफ कॉन्टॅक्ट सरफेसेस. आता कॉन्टॅक्ट सरफेसचे डायमेन्शन म्हणजे काय, R1 R2 आणि विड्थ, या 3 किमती शोधायच्या. R1 R2 आणि विड्थ या 3 किमती शोधायच्या. टू ट्रान्समिट पॉवर दिले 22.5 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करायची आहे. 22.5 किलोवॅट एवढी पॉवर ट्रान्समिट करायची आहे ऍट 2000 RPM. आणि त्याची स्पीड पण दिल्या 2000 RPM ही त्याची स्पीड दिल्या. ओके, आणि काय म्हटले, ऍझ्युम युनिफॉर्म रेट ऑफ विअर. आणि युनिफॉर्म विअर थेरी यूज करायला सांगितल्या. म्हणजे मी त्यासाठी दिलाय 0.15 आणि युनिफॉर्म विअर थेरी यूज करून सगळे डायमेन्शन्स डिटरमाइन करा असं सांगितलंय. ठीक आहे, चलो सॉल्व करायला चालू करूया. सॉल्व करायला चालू करूया. सगळ्यात पहिल्यांदा काही गोष्टी विचारतो, तेवढी फक्त मला सांगा. ही रेडियस किती असेल, ही रेडियस R2. ही रेडियस R2 मिनिमम रेडियस ऑफ क्लच. ही रेडियस R1. बरोबर आहे, मॅक्सिमम रेडियस ऑफ क्लच. मॅक्सिमम रेडियस प्लस मिनिमम रेडियस डिवाइड बाय 2 केले की तुम्हाला काय मिळणार, मीन रेडियस. ही मीन रेडियस मिळणार. ओके, आता प्रॉब्लेम मध्ये हे सगळे डायमेन्शन शोधायला सांगितल्यात, पण हे सगळे काय झालं, परत सांगा की काय म्हणलं. ही मॅक्सिमम रेडियस आहे R1, ही मिनिमम रेडियस आहे R2. मॅक्सिमम रेडियस, मिनिमम रेडियस. आणि मला प्रॉब्लेम मध्ये रिलेशन दिले मीन रेडियस आणि विड्थचं. आणि प्रॉब्लेम मध्ये हे सॉल्व्ह करण्यासाठी, हे डायमेन्शन डिटरमाइन करण्यासाठी मला पॉवर दिली. ठीक आहे, मला पॉवर दिली. मग आपण जे डेरिव्हेशन केलेले, जे डेरिव्हेशन ते म्हणजे काय केलेले, टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी, ऑफ कोणाची टॉर्क ट्रान्समिटिंग कपॅसिटी बघितलेली आपण, ऑफ कोन क्लच. ठीक आहे, मग मला या पॉवर वरून स्पीड पण माहित आहे, म्हणजे मला इथं टॉर्कची किंमत शोधता येईल बघा या पॉवर वरून. ठीक आहे, म्हणून मी म्हणतो इथं टॉर्क ट्रान्समिटेड बाय क्लच, क्लच न ट्रान्समिट केलेला टॉर्क. कसं काढणार बघा, टॉर्कची किंमत, टॉर्क ट्रान्समिटेड बाय क्लच, पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. आता पॉवर मला प्रॉब्लेम मध्ये दिलेली आहे, ती 22.5 किलोवॅट आहे. सो 22.5 किलो म्हणजे 10⁻³
22.5 इंटू 10⁻³ म्हणजे किलो, आणि वॅट म्हणजे काय, न्यूटन मीटर पर सेकंड. वॅट म्हणजे काय, न्यूटन मीटर पर सेकंड, म्हणजे हे मी न्यूटन मीटर पर सेकंड मध्ये ठेवले. इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. ओमेगा म्हणजे स्पीड, 2πn डिवाइड बाय 60. स्पीड आपल्याला 2000 दिल्या, डिवाइड बाय 60. हे सॉल्व्ह केले की तुम्हाला टॉर्कची किंमत मिळेल. सॉल्व्ह केले की तुम्हाला टॉर्कची किंमत मिळेल. सॉल्व्ह करा बघा, टॉर्क मिळेल. सॉल्व्ह करा, तुम्हाला टॉर्कची किंमत मिळेल. 107.42. कॅल्क्युलेशन साठी हे घ्या. $107.42. 42. 107.42. 107.42 इंटू 10⁻² काय नाही ना, काय नाही. न्यूटन. आता हे जे टॉर्कचं आन्सर आले हे न्यूटन मीटर मध्ये आले. आता याला काय करूया बघा, न्यूटन मीटरला आपण न्यूटन MM मध्ये कन्वर्ट करूया. का, कारण याच्या पुढे आपण ज्यावेळेला पुट करणार त्यावेळेला सगळ्या व्हॅल्यू MM मध्ये घेणार, त्यामुळे ते आपल्याला MM मध्ये घेता येईल, कन्सिडर करता येईल. त्यामुळे काय करायला, MM मध्ये कन्वर्ट करा. 107.42 इंटू 10⁻³ न्यूटन MM. म्हणजे ह्या क्लचनी ट्रान्समिट केलेला टॉर्क हा 107.42 आहे. ओके, चलो, मला टॉर्क मिळाला. आता आपण काय करूया, टॉर्कचा फॉर्म्युला लिहूया आणि त्यातनं काय मिळते का बघूया. टॉर्कचा फॉर्म्युला, ठीक आहे, मला पॉवरवरनं टॉर्क मिळाला. आता टॉर्कच्या फॉर्म्युल्यातनं काय मिळते का ते जरा चेक करूया. ठीक आहे, मग मी देतो नाव. टॉर्क इज इक्वल टू, सांगा, युनिफॉर्म वियर थिअरीनी टॉर्कचा फॉर्म्युला. टॉर्क ट्रान्समिटेड बाय कोन क्लच, युनिफॉर्म वियर थिअरी 1/2 μW 1/2 μW R1 plus R2 into cosec alpha into cosec alpha. ठीक आहे, आता मला इथनं बघा ह्या टॉर्कची किंमत माहित आहे, त्यातलं काय माहित नाही ते आता आपण शोधूया. तो टॉर्कची किंमत देतो 107.42 इंटू 10⁻³ इज इक्वल टू 1/2. म्यूची किंमत आपल्याला प्रॉब्लेम मध्ये दिल्या 0.15. W काय दिलेला नाही आहे. R1 प्लस R2 पण काय माहित नाही आहे, इंटू कोसेक अल्फा, अल्फा दिलाय 30 डिग्री. मग हा W आणि R1 प्लस R2 हे असंच राहू दे, हे सॉल्व्ह करा. म्हणजे आता हे म्हणजे 1 डिवाइड बाय साइन 30 आहे. 1 डिवाइड बाय साइन 30, कोसेक म्हणजे 1 डिवाइड बाय साइन. 0.15 डिवाइड बाय 2 डिवाइड बाय 1 डिवाइड बाय साइन, आणि हे सगळं तिकडे ट्रान्सफर करा, तुम्हाला W इंटू R1 प्लस R2 ची किंमत मिळेल. ट्रान्सफर करा, तुम्हाला उत्तर मिळेल. $716.13 into 10⁻³ 716.13 into 10⁻³ इंटू 10⁻³. सगळ्यांचं असं झालंय का, त्याला म्हणतो मी इक्वेशन. म्हणजे मला W आणि R1 R2 यांच्यातलं रिलेशन मिळालं. W आणि R1 R2 यांच्यातलं रिलेशन मिळालं. आता मी फॉर्म्युला वापरणार, प्रेशरचा फॉर्म्युला वापरणार, कारण की मला प्रेशरची व्हॅल्यू काय दिली, इथं मॅक्सिमम दिल्या, मॅक्सिमम प्रेशरची किंमत दिल्या, त्यामुळे आता मी प्रेशरचा फॉर्म्युला वापरणार. ठीक आहे, काल आपण वापरला होता, दाखवतो. प्रेशर नॉर्मल प्रेशर ऍक्टिंग ऑन द सरफेस, W डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर.
Now normal pressure acting on the surface W divided by pi R1 square minus R2 square. आता हे कधी लिहिता येते युनिफॉर्म विअर मध्ये, ज्या वेळेला प्रेशर मॅक्सिमम असते, फक्त मॅक्सिममच्या कंडिशनला हे लिहिता येते. ठीक आहे, मॅक्सिममची कंडिशन सोडून दुसरे कुठले पण प्रेशर घेतला तर हे लिहिता येत नाही ना, कारण की आपल्याला प्रॉब्लेम मध्ये मॅक्सिमम प्रेशर दिले. तो मॅक्सिमम प्रेशर मला माहित आहे. डब्ल्यू ची किंमत इथं आहे बघा, ही तुम्हाला किंमत लिहिता येईल डब्ल्यू ची. ओके, आणि इथं R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर आहे. बघूया आपण काय सॉल्व्ह करता येते. पीएन, पहिला मी पीएन लिहितो. मॅक्सिमम प्रेशर दिले 0.35 प्रॉब्लेम मध्ये, इज इक्वल टू डब्ल्यू ची किंमत मी ही पुट करतो. ठीक आहे, हा R1 प्लस R2 इकडे घ्या. तो R1 प्लस R2 इकडे घेतलं काय होणार, 716.13 इंटू 10⁻³ 716.13 इंटू 10⁻³ डिवाइड बाय R1 प्लस R2. हे झालं डब्ल्यू ची किंमत. डब्ल्यू ची फ्रॉम 1 लिहिले डब्ल्यू ची किंमत. आता हा डिवाइड बायला पाय इंटू R1 स्क्वेअर मायनस R2 डिवाइड बायला पाय इंटू R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. ओके, आता हे जरा कॉम्प्लिकेटेड होणार असं वाटायलंय. जरा एक मिनिट बाळांनो, जरा असं विचार करतो. कॉम्प्लिकेटेड होणार आहे, जाणार आहे क्यूब मध्ये असं वाटायलंय. बघा आता मी डब्ल्यू ची किंमत लिहिली 716 डिवाइड बाय R1 प्लस R2 आणि हे राहिलेले डिवाइड बायची किमती आहे अशा लिहिल्या. आता याच्यामधून मला हा R1 प्लस R2 इकडे घेतो, R1 प्लस R2, आणि हा घेतो R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर या बाजूला घेतला, इज इक्वल टू राहिलेलं सगळ्यात कमी इकडे घेतो 716.13 इंटू 10⁻³ डिवाइड बाय 0.35 इंटू पाय. या दोन किमती मी उठून इकडे घेतल्या आणि इकडे घेतलं. हे सॉल्व्ह करून सांगा किती येते. सॉल्व्ह करून सांगा किती येते. Six 51.289 into 10⁻³ 51.289 into 10⁻³ इंटू 10⁻³. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. ठीक आहे, आता मला विड्थची किंमत शोधायची आहे. विड्थची किंमत, बरोबर. आता विड्थची किंमत शोधण्यासाठी मी इथं साईन घेतलो. ठीक आहे, तो एक प्रयत्न करूया आणि मग नंतर शेवटला काय काय करता येईल बघूया. आता मला विड्थ शोधायचे आहे. या विड्थचं मधलं आणि R1 R2 मधलं रिलेशन हे एक दिलंय त्यांनी, हे सोडून द्या. दुसरं रिलेशन इथनं आपल्याला या ट्रायंगल वरून फॉर्म करता येते. इथं जर मी ट्रायंगल फॉर्म केला असा, हा अँगल येणार अल्फा, तर इथं साइन अल्फा जर तुम्ही घेतला तर R1 R2 आणि विड्थ यांच्यामधलं दुसरं रिलेशन मिळेल. ठीक आहे, मग मी ते मेन्शन करतो फ्रॉम ट्रायंगल. आता तो ट्रायंगल इथं दाखवतो. ही विड्थ आहे, हे डिस्टन्स म्हणजे R1 मायनस R2 आहे, आणि हा अँगल आहे अल्फा. तर याचा साइन अल्फा घ्या. साइन अल्फा इज इक्वल टू, या ट्रायंगल मध्ये काल आपण हे सेम यूज केलं होतं. इथं साइन अल्फा घेतला तर काय येणार, R1 मायनस R2 डिवाइड बाय काय येणार, बी. साइन अल्फा माहित आहे मला, साइन 30 इज इक्वल टू R1 मायनस R2 इंटू बी. हे किती येते सांगा, साइन 30 हाफ किती, हाफ येते काय साइन 30, हाफ हो हाफ हाफ 0.5. तो हाफ. बी इज इक्वल टू R1 मायनस R2. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 3.
आता आता जरा विचार करून सॉल्व्ह करायला पाहिजे. आता माझ्याकडे 3 इक्वेशन आहेत टोटल 3 इक्वेशन आहेत. 1, 2 आणि 3. आता या 3 इक्वेशन मधून कसं सॉल्व्ह करता येईल? जर मी तर R1 मायनस R2 ची किंमत टाकली तर बाई अजून एक इक्वेशन आहे आपल्याकडे. अँड गिव्हनचं जे आहे ते पण लिहितो. गिव्हन मध्ये काय दिले बघा, हे बघा बी ची किंमत दिली, बी ची किंमत 1/3 ऑफ मीन रेडियस ते पण लिहून ठेवतो. अँड बी इज इक्वल टू 1/3 ऑफ मीन रेडियस हे गिव्हन आहे. त्याला म्हणतो मी इक्वेशन 4. आता माझ्याकडे 4 इक्वेशन आहेत. तर थर्ड बघा, इक्वेशनची व्हॅल्यू म्हणजे हाफ R1 R2 इक्वेशन 2 मध्ये टाकून सॉल्व्ह करत गेलो तर थांब जरासं एक मिनिट विचार करू दे. ठीक आहे, लक्ष द्या बघा. इक्वेशन 2 आहे की नाही, इक्वेशन 2. आता हे इक्वेशन 2 सॉल्व्ह करूया आपण. कसं सॉल्व्ह करूया सांगतो. इथं R1 प्लस R2 आहे, इथं R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर आहे. नाही रे, बी ची किंमत हे R1 R2 मध्ये आणणार आहे इक्वेशन. सर बोल बा. आता 3 आणि 4 मध्ये बी कॉमन आहे ना, मग ते R1 मायनस R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी काढा, R1 प्लस R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी, आणि इक्वेशन 2 मध्ये R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर ते काय ते सिम्प्लिफाय करून तिन्ही किमती टाकल्या बी मध्ये. तर हे बघ, ऑलरेडी R1 मायनस R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी माहित आहे मला, त्यामुळे 3 - 4 करायची गरज नाही बा. नाही ते नाही करायचं. R1 मायनस R2 इन टर्म्स ऑफ बी मिळाला, त्यानंतर R1 प्लस R2 इन टर्म्स ऑफ बी काढता येईल की. थांब. आता मला एक आयडिया सुचल्या, त्याप्रमाणे जाऊया आपण. 3 आणि 4 मधून एक तर R1 ची किंवा एक तर R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी शोधूया. R1 ची किंवा R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी शोधूया. ठीक आहे, याच्यामधून. आणि मग ती किंमत आपण इथं पुट करूया, इथं. ठीक आहे, म्हणजे काय होईल, इक्वेशन कमी होतील. आता कसं आहे, आपल्याकडे अननोन 3 आहे. R1 R2 आणि बी ही 3 अननोन आहेत. ह्या इक्वेशन मध्ये 2च अननोन आहेत. याचा तर आता संबंधच राहिला नाही. जरा एक मिनिट विचार करू दे. हे इन टर्म्स ऑफ बी आलं, इथलं इन टर्म्स ऑफ बी आलं, हे पण इन टर्म्स ऑफ ए झालं. सॉल्व्ह झालं बाळांनो, लक्ष द्या. इक्वेशन 2 मॉडिफाय करतो मी. काही करत बसायचं गरज नाही. ह्या फक्त 2 किमती उचलून यात पुट करूया आपण. इक्वेशन 2 जरा मॉडिफाय करतो. फ्रॉम 2 म्हणतो पहिल्यांदा. मी पहिल्यांदा 2 लिहितो व्यवस्थित. फ्रॉम 2 ची व्हॅल्यू लिहितो. 2 पहिला आहे असं लिहितो. काय, R1 प्लस R2, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर, R1 प्लस R2, R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर इज इक्वल टू, इक्वेशन आहे असं लिहिलं, इज इक्वल टू काय, 651.289 651.289 इंटू 10⁻³ आहे असं इक्वेशन 2 लिहिले. ठीक आहे, इक्वेशन 2 आहे असं लिहिले मी. आता काय करूया आपण बघा, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे हा R1 प्लस R2 आला, ए प्लस बी, ए मायनस बी, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे ए प्लस बी, ए मायनस बी इज इक्वल टू 651.289 इंटू 10⁻³. आता काय करूया, हे ब्रॅकेट मल्टिप्लाय करत बसू नका. मल्टिप्लाय R1 प्लस R2 ची किंमत इन टर्म्स ऑफ बी आहे आपल्याकडे. हे बघा, R1 प्लस R2 आहे काय, इक्वेशन 4 हे गिवन आहे ऑलरेडी, हे गिवन आहे. यात ना मला R1 प्लस R2 ची किंमत काय येणार सांगा. या इक्वेशन मधनं R1 प्लस R2 ची किंमत काय येणार. हा 3 × 2 झाला 6, हा 6 तिकडे न्या म्हणजे 6b इज इक्वल टू काय, R1 प्लस R2. हे 3 × 2 6 आहे, 6 इकडे घ्या, 6b इज इक्वल टू R1 प्लस R2 म्हणजे R1 प्लस R2 ची किंमत किती आहे, 6b. R1 प्लस R2 ची किंमत 6b. तसंच या R1 प्लस R2 ची किंमत पण काय येणार, 6b. आता R1 मायनस R2 ची किंमत
R1 मायनस R2 ची किंमत बघायचं आहे. R1 मायनस R2 ची किंमत इक्वेशन 3 वरून काय आहे? B डिवाइड बाय 2 B डिवाइड बाय 2 is equal to 651.289 into 10⁻³ डायरेक्ट इक्वेशन बी मधलं झालं, तुम्हाला आन्सर डायरेक्ट बी तच मिळून जाईल. समजलं मी सगळ्यांना काय केलं? हे जे इक्वेशन 2 आहे, हे इक्वेशन 2 पहिला आहे असं लिहिलं, a² मायनस b² ला मी स्प्लिट केलं, a प्लस बी a मायनस बी, आणि यातनं मी R1 प्लस R2 आणि R1 मायनस R2 डायरेक्ट किमती पुट केल्या. इथं R1 प्लस R2 लिहिलं इक्वेशन 4 मधून, आणि इक्वेशन 3 मधून R1 मायनस R2 ची किंमत दिली इन टर्म्स ऑफ बी. त्यामुळे हे सगळेच आर गेले आणि तिथं काय आले बाळानो? बी आले. आता हे 6 into 6 36 डिवाइड बाय 2 म्हणजे 18. बी इंटू बी म्हणजे बी क्यूब इज इक्वल टू 651.289 इंटू 10⁻³. 18 डिवाइड करा, क्यूब रूट घ्या, बी मिळते. 18 डिवाइड करा, क्यूब रूट घ्या, बी मिळते. 33.107. किती? 33.106. 07. म्हणजे तुम्हाला बी ची किंमत मिळाली 33.07. ठीक आहे, डायरेक्ट बीच मिळाला. आता या बी ची किंमत इथनं उचला आणि इथं पुट करा, इथं आणि इथं पुट करा. म्हणजे 3 आणि 4 दोन्ही मध्ये पुट करा, तुम्हाला R1 R2 चं इक्वेशन मिळेल. R1 R2 चं. ओके, मग मी काय करतो? पहिल्यांदा 3 मध्ये पुट करतो, मग 4 मध्ये पुट करतो. इथे येतो पुट इन 3 अँड 4. आता पहिल्या लिहितो 3 वरून, 3 वरून काय येणार बघा? बी इंटू 1/2 इज इक्वल टू R1 मायनस R2. बी इंटू 1/2 इज इक्वल टू R1 मायनस R2. बी ची किंमत आली 33.07 इंटू 1/2 इज इक्वल टू R1 मायनस R2. इंटू 1/2 म्हणजे डिवाइड बाय 2. हे किती आहे ते सांगा. सो R1 मायनस R2 ची किंमत मिळेल, याला इक्वेशन ए म्हणतात. 16.53. किती? 16.53. 53. म्हणजे R1 मायनस R2 इज इक्वल टू 16.53 आले, याला इक्वेशन ए म्हणतात. आता 3 जसं पुट केलं 3 मध्ये, तसंच मी काय करतो? 4 मध्ये पुट करतो. 4 मध्ये 4 काय बघा? बी इज इक्वल टू 1/3 R1 प्लस R2 डिवाइड बाय 2. बी इज इक्वल टू 1/3 R1 प्लस R2 डिवाइड बाय 2. हे 6 आहे, तिकडे घेतो. सो 6b इज इक्वल टू R1 प्लस R2. आता या बी ची किंमत टाकतो 33.07. सो 6 इंटू 33.07 इज इक्वल टू R1 प्लस R2. हे किती ते सांगा. 198.42. इज इक्वल टू R1 प्लस R2. त्याला म्हणतो मी बी. आता तुमच्या लक्षात आलं असेल बघा, इक्वेशन ए R1 R2 मधला आहे, इक्वेशन बी R1 R2 मधला आहे. आता हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा. आता काय करा? ए प्लस बी करा. इक्वेशन ए प्लस बी. ठीक आहे, पहिला इक्वेशन ए लिहितो, R1 मायनस R2 इज इक्वल टू 16.53. इक्वेशन बी लिहितो, R1 प्लस R2 इज इक्वल टू 198.42. प्लस करायचं आहे, प्लस केल्यावर बघा R2 कॅन्सल होईल. 2 टाइम्स R1 इज इक्वल टू, हे किती ते सांगा. सॉल्व्ह करा, R1 मिळते. पहिल्यांदा हे किती ते सांगा. $215. 215. पॉइंट वगैरे काय? 107.5. ते काय नको. 107.5. सो R1 ची किंमत आली 107.5. हे अप्रॉक्सिमेटली म्हणजे राऊंड फिगर केले. सो R1 ची किंमत आली 107.5. R1 ची किंमत पुट करा, R2 मिळेल. R1 ची किंमत पुट करा, R2 मिळेल. आता इक्वेशन ए मध्ये पुट करा, आता बी मध्ये पुट करा. कुठं तर एका ठिकाणी पुट करा. 91. ओके, म्हणजे R1 R2 ची किंमत काय आली बघा, ही 107.5, ही 91
आणि बी आला 33.07. आता बघा, मी परत हा प्रॉब्लेम सांगतो. काय आहे, जर असं वेगळा आहे, मी जर इथे खेळत बसलो असतो हे मल्टिप्लाय करून आत, तर हे प्रॉब्लेम लय अवघड झाला असतं. यात मल्टिप्लाय केलं असतो तर ते क्यूब मध्ये गेलं असतं आणि ते क्यूबनी सॉल्व्ह करायला एकदम डिफिकल्ट झालं असतं. मे बी मला असं वाटतंय, आठवते मागच्या वेळेला ते मी मल्टिप्लाय केलेला आत आणि क्युबिक मध्ये मी बहुतेक सॉल्व्ह करत बसलो होतो ट्रायल अँड एरर मेथड. ठीक आहे, तशी काही गरज नाही आहे, डायरेक्ट तुम्हाला इथनं सॉल्व्ह करता येते. बघा आपल्याला जो प्रॉब्लेम दिलाय, ह्या प्रॉब्लेम मध्ये काय केलेलं की एक लेदर, म्हणजे इथं लेदर फेस आहे, कोनिकल क्लच, त्याचा अँगल, त्याचा कोन अँगल 30 डिग्री, इंटेन्सिटी ऑफ प्रेशरची मॅक्सिमम किंमत दिलेली 0.35 आणि विड्थ नॉट टू एक्सीड 1/3 ऑफ मीन रेडियस, म्हणजे बी ची किंमत मीन रेडियस पेक्षा 1/3 पेक्षा जास्त असता कामा नये असं सांगितलेलं. अँड फाइंड द डायमेन्शन्स, आणि पॉवर किती ट्रान्समिट झाल्या 22.5, स्पीड दिल्या 2000 आणि युनिफॉर्म वियर थिअरी वापरा म्हणून सांगितले. मग मी दिलेलं गिवन लिहिलं, बी इज इक्वल टू 1/3 ऑफ मीन रेडियस, बाकी सगळं काय काय दिलंय ते लिहिलं. मग मी काय केलं, पहिला पॉवर वरनं टॉर्क काढला, पॉवर इज इक्वल टू टॉर्क इंटू ओमेगा. त्यातनं मला टॉर्कची किंमत मिळाल्यानंतर बाय युनिफॉर्म वियर थिअरी प्रमाणे टॉर्कची किंमत 1/2 म्यू डब्ल्यू R1 प्लस R2 इंटू कोसेक अल्फा. ज्या किमती माहित आहेत त्या पुट केल्या, मला हा डब्ल्यू आणि R1 R2 यांचं रिलेशन मिळालं. मग मी प्रेशरचा फॉर्म्युला लागेल, मला डब्ल्यू पाहिजे होता. प्रेशर इज इक्वल टू डब्ल्यू डिवाइड बाय पाय R1 स्क्वेअर मायनस R2 स्क्वेअर. प्रेशरची किंमत टाकली, डब्ल्यू ची किंमत कशी टाकली बघा, 716 डिवाइड बाय R1 प्लस R2. रॉंग 1 एक वरून लिहिले. ठीक आहे, हे पहिलं डब्ल्यू आहे आणि मग हे डिवाइड बाय तसंच ठेवलंय. मग मला R1 प्लस R2 आणि R1 मायनस R2 यांच्यातलं रिलेशन मिळालं, पण मी ते आज मल्टिप्लाय करत बसलो नाही, तसंच ठेवलं ते इक्वेशन. त्यानंतर आपण हा ट्रायंगल फॉर्म केला कोनिकल क्लचला, इथं ट्रायंगल फॉर्म केला. हे R2 आहे, हे R1 आहे, म्हणजे हे डिस्टन्स झाला R1 मायनस R2. या ट्रायंगल मध्ये हा अँगल अल्फा आहे, म्हणजे हा अँगल अल्फा आहे, ही विड्थ बी आहे. तो ट्रायंगल मी इथे दाखवला आणि याच्यामध्ये साइन अल्फा घेतला, साइन. म्हणजे साइन अल्फा घेतल्यानंतर R1 मायनस R2 डिवाइड बाय बी, मला नवीन रिलेशन मिळालं R1 मायनस R2 इन टर्म्स ऑफ बी. तसं गिवन मध्ये त्याचं सांगितलेलं विड्थ इज काय लिमिटेड अप टू 1/3 ऑफ मीन रेडियस, ते एक इक्वेशन दिलं गिवनचं. मग या 3 आणि 4 मधल्या किमती, इथं R1 मायनस R2, इथं R1 प्लस R2 आहे, या सगळ्या 2 मध्ये पुट केल्या. 2 मध्ये काय फक्त काय केलं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आणि स्प्लिट केलं. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर स्प्लिट करून ए प्लस बी, ए मायनस बी केलं. आता 3 आणि 4 मध्ये R1 प्लस R2 आणि R1 मायनस R2 आहे, त्यांच्या किमती 3 आणि 4 मधनं आणून दिल्या इन टर्म्स ऑफ बी. R1 R2 गेले डायरेक्ट बी चालायचं, इक्वेशन सॉल्व्ह केलं. बी मधून मग 3 मध्ये व्हॅल्यू पुट केल्या, 4 मध्ये व्हॅल्यू पुट केल्या, 2 इक्वेशन मिळाले R1 R2 चे आणि ते पुन्हा सॉल्व्ह केले, मला R1 R2 मिळाले. ठीक आहे, आणि हा प्रॉब्लेम इथं संपला. तर तुम्हाला जर या प्रॉब्लेम मध्ये काय डाऊट असेल तर विचारा.